घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। सोलापुरात मराठा समाजाचा रास्ता रोको। आंदोलकांनी सोलापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग रोखला। सगळे सोयरेची अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। सोलापूरच्या करमाळ्यातील वरकुटे मूर्तीचे मध्ये मनोज जरांगे यांच्या समर्थनात रास्ता रोको। करमाळा कुर्डवाडी रस्त्यावर सकल मराठा समाजाचा आंदोलन। रास्ता रोकोवेळी आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। मराठा आंदोलकांचं समृद्धी महामार्गावर आंदोलन। संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांचा रास्ता रोको। सगळे सोयरेची अधिसूचना त्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मराठा समाजाचं अहमदनगर मनमाड महामार्गावर देखील रास्ता रोको आंदोलन। जरांगे यांनी केलेल्या आव्हानाला मराठा समाजाचा प्रतिसाद। मनोज जरांगे यांच्या आव्हानानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मराठा समाजाचं रास्ता रोको आंदोलन। नांदेड नागपूर, नांदेड हैदराबाद, नांदेड बिदर हे राष्ट्रीय महामार्ग रोखले। परीक्षार्थी आणि रुग्णांना मात्र आंदोलकांकडून वाट मोकळी करून देण्यात आली। जालन्यामध्ये धुळे सोलापूर महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको। पैठण फाट्यावर मराठा आंदोलक एकवटले। सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी हे आंदोलन। आंदोलनामध्ये बदल करणं म्हणजे माघार घेणं नाही। मी हरणारा माणूस नव्हे, हरलो तर नाव बदले, जिंकूनच दाखवणार, जरांगे यांचा निर्धार। उद्या अंतरवली सराठीमध्ये निर्णायक बैठक। खूप काही घडलंय, काय डाव आखले जात आहेत यावर सविस्तर बोलणार। सरकारनं दादागिरी करू नये, उद्या सगळं बाहेर काढणार, जरांगेंचा सरकारला इशारा। मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस षडयंत्र रचतोय। नवे डाव आखण्यासाठी बरेच लोक कामाला लागलेत। डाव आखणाऱ्यांमुळे मुख्यमंत्री अडचणीत येतील। जरांगेंचा रोख नेमका कुणाकडे असा सवाल उपस्थित। मंत्री छगन भुजबळ आज मनमाड आणि येवल्याच्या दौऱ्यावर। पंकज भुजबळांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर छगन भुजबळांच्या मनमाड दौऱ्याकडे आता लक्ष। शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचं किल्ले रायगडावर अनावरण सोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह सर्वच नेत्यांची उपस्थिती। तुतारी संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी, जनतेसाठी ही आनंदाची तुतारी असेल। जनतेचं राज्य आणावं लागेल। चिन्हाच्या अनावरणावेळी शरद पवारांकडून निर्धार व्यक्त। नारायण राणे यांची लोकसभा उमेदवारी निश्चित। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी भाजपकडून राणे उमेदवार। नारायण राणे आणि विनायक राऊत यांची थेट लढत होणार, सूत्रांची माहिती। राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून नार्वेकरांना निवडणूक लढवण्याचे आदेश असल्याची माहिती। कोकणामध्ये कुणीही लढू द्या, विजय शिवसेनेचाच होणार। नारायण राणे आणि नार्वेकरांच्या लोकसभा उमेदवारीवरून संजय राऊतांचं वक्तव्य। जेपी नड्डा यांनी अजित पवार आणि शिंदेंना कमळावर लढण्याचा प्रस्ताव दिला। धनुष्यबाण आणि घड्याळावर लोक मतदान करणार नाहीत असं नड्डा म्हणाले। संजय राऊतांचा दावा। सुनेत्रा पवारांचे आजही बारामतीमध्ये विविध कार्यक्रम। भोरमध्ये सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये महिलांची कुस्ती स्पर्धा। खासदार होण्याच्या 2 वर्षाआधीपासूनच मतदारसंघामध्ये दौरे करत होते। सुप्रिया सुळे यांचा सुनेत्रा पवारांना टोला। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामती मतदारसंघामध्ये आज 3 ठिकाणी कार्यकर्ता मेळावा। खडकवासला, भोर आणि मुळशी तालुक्यामध्ये मेळावा, तर अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये काही पक्षप्रवेश देखील होणार। युगेंद्र पवार यांच्याकडून शरद पवारांसोबतचा फोटो ट्विट। दिल्लीपुढे न झुकण्याचा शिवरायांचा स्वाभिमानी बाणा जपण्यासाठी आम्ही सज्ज। युगेंद्र पवार यांच्याकडून पुन्हा एकदा शरद पवार गटात जाण्याचे संकेत। राज ठाकरे यांच्या डोंबिवली दौऱ्याला सुरुवात। डोंबिवलीमध्ये मनसे कार्यकर्त्यांची बाईक रॅली। राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आज कोल्हापूर दौऱ्यावर। भाजपच्या क्लस्टर दौऱ्यांतर्गत घेणार कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांचा आढावा। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते देवगडमध्ये नव्या न्यायालयाच्या इमारतीचं कोनशिलेचं अनावरण। रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, नितेश राणे यांची देखील उपस्थिती। सिंधुदुर्गमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री दीपक केसरकर आणि भाजप आमदार नितेश राणे यांचा एकत्र प्रवास। देवगड न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कोनशिला कार्यक्रमासाठी जात असताना एकत्र प्रवास। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्र्यांच्या क्लस्टर दौऱ्यांना आता सुरुवात। केंद्रीय राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांच्या उपस्थितीमध्ये नागपुरात भाजपचा मेळावा।